पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास तांस तितिक्षस्व भारत। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दमीशमालन्दिवल्लभं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती। अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत। ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं चिंतन आपण करत आहोत आणि या दुसऱ्या अध्यायातील 14व्या क्रमांकाचा हा श्लोक आहे। याचा अन्वय आणि अर्थ एकदा आपण पाहूया। कौंतेय मात्रा स्पर्शाः तु शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनः अनित्याः भारत तान तितिक्षस्व। त्याचा अर्थ असा होतो, कौंतेय हे कुंतीपुत्र अर्जुना, मात्रा स्पर्शाः म्हणजे मात्रा शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय आणि स्पर्शाः म्हणजे संयोग। इंद्रियांचे विषयांशी होणारे जे संयोग आहेत ते संयोग किंवा ते इंद्रियांचे विषयांशी झालेले जे संबंध आहेत ते काय करतात, शीतोष्ण सुखदुःखदाः केवळ शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्वांना प्राप्त करून देणारे आहेत। पुन्हा कसे आहेत ते, आगमापायिनः उत्पन्न होणारे आणि नष्ट होणारे आहेत, म्हणून कसे आहेत, अनित्याः अनित्य आहेत। याकरिता तू काय कर हे भारत म्हणजे हे अर्जुना, तान तितिक्षस्व त्यांना तू काय कर, सहन कर, असा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे। हे कुंतीपुत्र अर्जुना, इंद्रियांचे विषयांशी जे संबंध होतात ते शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्वांना काय करतात, प्राप्त करून देतात। बरं, ते संबंध जे आहेत किंवा ते शीत उष्ण जे आहेत ते उत्पन्नही होतात आणि नष्ट होतात, म्हणून कसे आहेत, अनित्य आहेत। याकरिता अर्जुना तू त्यांना काय कर, सहन कर। आता गोष्ट अशी आहे, या मागच्या श्लोकामध्ये स्थूल देहापासून आत्मा हा काय आहे, निराळा आहे असं सांगितलं। आणि स्थूल देहापासून आत्मा हा वेगळा असल्यामुळं त्या आत्म्याला, त्या जीवात्म्याला देहांतर प्राप्ती झाली तरी देखील तो तसाच राहतो, अविक्रियच राहतो, त्याच्यात काही विकार निर्माण होत नाहीत। देहामध्ये विकार निर्माण होतात, त्याच्यामध्ये तारुण्य, कौमारत्व, तारुण्यदशा, वृद्धावस्था इत्यादी विकार निर्माण होतात। कुठे, देहामध्ये। पण त्या देहाच्या आश्रयाने राहणारा तो जीवात्मा, त्या जीवात्म्यामध्ये कोणताही विकार निर्माण होत नाही। अशा प्रकारे तो आत्मा काय आहे, नित्य आहे असं सांगितलं। आणि अशा रीतीनं तो आत्मा नित्य आहे असं जो जाणतो त्या पुरुषाला मोह किंवा शोक इत्यादी होत नाही, कारण आत्मा नित्य असल्यामुळं त्याचा काही नाश होत नाही, त्याच्यात काही विकार निर्माण होत नाही असा त्याचा काय असतो, निश्चय असतो। त्यामुळं आत्म्याचा नाश होईल म्हणजे माझा नाश होईल असा मोह त्याला नसतो। तरी देखील एखाद्या वेळेस थंडी, ऊन, सुख दुःख यांच्या प्राप्तीमुळे त्याला मोह उत्पन्न होऊ शकतो किंवा सुखाचा वियोग दुःखाचा संयोग झाला असता त्याला थोडा बहुत शोकही होऊ शकतो, असं व्यवहारात आपल्याला दिसतं। म्हणून
आत्म्याच्या जन्म मरणासंबंधाने जरी त्याला शोक मोह इत्यादी उत्पन्न झाला नाही तरी देखील इतर कारणांनी शोक उत्पन्न होऊ शकतो, अशी अर्जुनाच्या मनात शंका येऊ शकते. हा श्लोक सांगितला पाठीमागचा. देहिनोस्म्यन्यथा देहे कौमारम यौवनंजरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मोह्येती. ज्ञानी पुरुष तिथं मोहित होत नाही. विचारी बुद्धिमान पुरुष त्या आत्म्याच्या नित्यत्वाविषयी आणि देहादिकांच्या अनित्यत्वाविषयी संशय विपर्यासाला प्राप्त होत नाही. हे ठीक आहे, पण अर्जुनाला अशी शंका येण्याची शक्यता आहे की त्या धीर पुरुषाला, त्या बुद्धिमानाला जरी जीवात्म्यासंबंधी शोक झाला नाही, जीवात्मा नित्य आहे हे त्याने जाणलं, तरी देखील हे शीत उष्ण सुख दुःख हे द्वंद्व त्यालाही काय होऊ शकतात, प्राप्त होऊ शकतात आणि त्याने तो मोहित होऊ शकतो किंवा त्याला शोक होऊ शकतो. त्यावेळेस भगवंत त्याला सांगतात की हे कौंतेया, हे कुंतीपुत्रा, हे जे शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्व जे आहेत ना, ते कशाने प्राप्त होणार आहेत? इंद्रियांचा विषयांशी संबंध झाल्याने प्राप्त होणार आहेत. इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला की शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्व प्राप्त होणार. बरं, ते शीत उष्ण सुख दुःख हे उत्पन्नही होणार आणि नष्टही होणार आहेत. ते काही नित्य नाहीत, अनित्य. हा, ते कसे आहेत? अनित्य आहेत. बरं, कायमचे आहेत का? नाही. आगमा पायीना हा, येणारे आणि जाणारे आहेत. मग त्याला पर्याय नाही. म्हणून ताण तितिक्षस्व, हे भारत, हे अर्जुना, त्यांना काय कर, तू सहन कर. आता मागचा जो श्लोक होता 13वा, त्याच्यावरचं शेवटची जी होती, तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. ज्याप्रमाणे शरीर एक आहे, पण वयोपरत्वे त्याच्या ठिकाणी आपल्याला बाल्यादी तिन्ही अवस्था दिसून येतात. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, वृद्धावस्था इत्यादी अवस्था. आता ज्या वेळेस ते कुमार अवस्था असते आणि त्या कुमार अवस्थेतून तो तारुण्य अवस्थेत जातो, तो देह, त्यावेळेस कुमार अवस्था काय होते? नष्ट होते आणि तारुण्य अवस्था प्राप्त होते. पुन्हा तारुण्य अवस्थेतून वृद्धावस्थेत जात असताना ती तारुण्य अवस्था काय होते? नष्ट होते आणि वृद्धावस्था काय होते? प्राप्त होते. पण प्रत्येक अवस्था, पुढची अवस्था येत असताना मागची ज्यावेळेस नष्ट होती, त्या अवस्थेच्या नष्ट होण्याबरोबर शरीर काही नष्ट होत नाही. शरीर तसंच राहतं. त्या अवस्था येतात आणि जातात. अगदी त्याच पद्धतीनं चैतन्य तसंच राहतं. त्या चैतन्याच्या ठिकाणी ये शरीरांतरे होती जाती पाही, हे शरीर, वेगवेगळी शरीर उत्पन्न होतात, नष्ट होतात, असं जो जाणतो, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. अशा रीतीनं जो जाणतो की आत्मा नित्य आहे आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होणारे हे वेगवेगळे शरीर ही काय आहेत? अनित्य आहेत. त्याला हे भ्रमजन्य दुःख मुळीच होत नाही. पण सगळेच जण असं जाणतात का? नाही. काही जण जाणतात आणि काही जण जाणत नाही. काही थोडेसे जाणतात, थोडे लोक. ऐसे जाणे, या चैतन्याच्या ठिकाणी हे शरीरांतर होतात, जातात, असं थोडे लोक जाणतात, त्यांना दुःख प्राप्त होत नाही. पण बहुतेक लोक हे जाणतच नाहीत. मग न जाणण्याला कारण काय? तर ते सांगतात, एथ नेणावया हेची कारण, जे इंद्रिया अधीनपण, तीही आकळी जे अंतःकरण, म्हणूनी भ्रमे. आत्मा नित्य आहे आणि देह अनित्य आहे, हे न कळण्याला हे कारण आहे. एथ नेणावया हेची कारण, न कळण्याला. काय न कळण्याला? आत्मा नित्य आहे आणि देहादी हे काय आहेत? अनित्य आहेत. हे कळालं पाहिजे. आणि हे ज्याला कळतं त्याला व्यामोह दुःख होत नाही. पण हे बहुतेकांना कळतच नाही. तर त्यांच्या न कळण्याला काय कारण आहे? तर ते सांगतात,
एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीनपण, हे अंतकरण इंद्रिय पंगिस्त, इंद्रियांच्या अधीन झालेला हा जीव इंद्रियांच्या अधीन झालेला असतो. त्यामुळे काय होतं, जीवाची बहिर्मुखता वाढते. जे इंद्रिया अधीन पण जीव इंद्रियांच्या अधीन झालेला असतो, तीही आकळी जे अंतकरण मनोनी भ्रमे, आणि त्या इंद्रियांनी अंतकरण आकळी जे अंतकरणाला स्वाधीन ठेवलेलं असतं. मनवणी भ्रमे, म्हणून या जीवाला भ्रम होतो, या जीवाचा अविचार वाढतो. हे अंतकरण त्या इंद्रियांनी काय केलेलं असतं, स्वाधीन ठेवलेलं असतं, अंतकरणाला स्वाधीन ठेवलेलं असतं. तो जीव इंद्रियांच्या अधीन झालेला असतो, म्हणून जीवाचा विचार वाढतो. म्हणून इंद्रियांचा ताबा किंवा इंद्रियांचं वर्चस्व हे त्या जीवावर होतं. हे पहा, आत्मा हा देहाबरोबर जन्मालाही येत नाही आणि देहाच्या मरण्यानं आत्मा मरतही नाही. तो कसा आहे, अखंड आहे, तो नित्य आहे. पण हे न समजण्याला जे कारण आहे ते वरवर एक थोडक्यातलं कारण इथं सांगितलेलं आहे की इंद्रिया अधीन. पण खरी गोष्ट ही आहे की अज्ञान हेच मूळ असं काय आहे, कारण आहे. आत्म्याचं यथार्थ स्वरूप न कळण्याला जे कारण आहे, विक्षेपासहित आवरणासहित जे अज्ञान, ते कारण मानलेलं आहे. पण हे सहजगत्या काही समजणार नाही. म्हणून प्रथमतः वरवर प्रतीला येणारं जे कारण आहे का ते इथं सांगतात. इंद्रिया अधीनपण हेही कारणच आहे. पण मूळ जर कारणाचा शोध घेतला आपण की आत्म्याचं नित्यत्व न जाणण्याला काय कारण आहे, तर आत्मस्वरूपाचं अज्ञान हे त्याचं काय आहे, मूळ कारण आहे. परंतु इथं वरवरचं एक कारण भगवंत सांगतात की एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीन पण. लक्षात का, जीव इंद्रियांच्या स्वाधीन झालेला असतो, म्हणून जीवाची बहिर्मुखता वाढत असते. गोष्ट खरी अशी आहे की ते इंद्रिय हे जीवाच्या स्वाधीन असले पाहिजे, परंतु तो जीवच त्या इंद्रियांच्या अधीन होऊन जातो. जे इंद्रिया अधीन पण, आणि म्हणून त्याला काय प्राप्त होते, दीनता प्राप्त होते. 13व्या अध्यायामध्ये प्रकृती पुरुषाचा जो विचार सांगितलेला आहे तिथं उदाहरण दिलेलं आहे. हा राजा पराधीनो झाला म्हणून हा का सिंहो रोगे रुंधला, तैसा प्रकृती तैसा पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. मुके स्वतेजाला तो मुकतो, एवढा तेजस्वी तो पुरुष, परंतु त्या प्रकृतीचा काय होतो, तो अधीन होतो. कसा, उदाहरण दिलं त्यांनी, सांगितलं राजा पराधीनो झाला. राजा आहे, स्वतंत्र आहे, सत्ताधीश आहे, पण तो जर का पराधीन झाला तर स्वतेजा मुके, सगळीकडे जोडायचं ते शेवटचं चरण. राजा पराधीनो झाला स्वतेजा मुके, तेजस्वी राजा, परंतु तो सुद्धा जर पराधीन झाला, परचक्र आलं, त्याचं राज्य काय केलं, हडपून घेतलं, त्याला काय केलं, डांबून ठेवलं, तर एवढा मोठा राजा पण तो स्वतेजाला मुक्त जर पराधीन झाला तर का सिंहू रोगे रुंधला. सिंह जंगलाचा राजाच आहे की नाही, पण जर रोग जर तो झाला तर भले भले प्राणी, त्या जंगलातील बलवान हत्तीसारखे प्राणी, ते सुद्धा ज्याला घाबरतात. आता त्या सिंहाला रोगानं रुंधलेला असल्यामुळं एकदम क्षुद्र असे लहान लहान प्राणी सुद्धा त्याला वाकुल्या दाखवून पळून जाऊ शकतात, कारण स्वतेजा मुके. अगदी त्याचप्रमाणे पुरुष प्रकृती आला स्वतेजा मुके. हा जीवात्मा आहे, हा स्वतंत्र आहे, पण तो जर का या इंद्रियांच्या स्वाधीन झाला तर तो दीन होतो. इंद्रियांची दीने आम्ही केलो नारायणे, तुकोबाराय म्हणतात, या इंद्रियांनी आम्हाला काय केलं, दीन केलं असं म्हणतात. हे पहा, गाडीचा जो चालक आहे, गाडी त्याच्या ताब्यात हवी, गाडीचा त्याच्यावर ताबा नको, त्याचा गाडीवर ताबा हवा. घोडेस्वार जो आहे त्याचा त्या घोड्यावर काय हवा, ताबा असला पाहिजे की नाही. गुरु जो आहे त्याच्या स्वाधीन कोण असला पाहिजे, शिष्य. का शिष्याच्या स्वाधीन असलेला गुरु ते शोभेल का, नाही शोभणार. अगदी त्याचप्रमाणे ही इंद्रिय सुद्धा
त्या जीवात्म्याच्या काय असले पाहिजेत, स्वाधीन असले पाहिजेत. परंतु हा जीवच इंद्रियांच्या अधीन होतो आणि त्यामुळं तो आपल्या स्वरूपाला जाणत नाही. त्या कठोपनिषदामध्ये एक रूपक केलेलं आपल्याला आढळून येतं की तिथं सांगितलेलं आहे की घोडे कोण आहेत, रथ कोण आहे, सारथी कोण आहे, लगाम कोण आहे. या इंद्रियांना काय म्हटलेलं आहे, हे घोडे इंद्रियांच्या घोड्यांना कुठं ठेवलं, इंद्रियांच्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आता ते कोणाच्या ताब्यात पाहिजे, त्या सारथ्याच्या ताब्यात पाहिजे की नाही. पण त्या सारथी जर त्या घोड्यांच्या ताब्यात गेला, घोडे जिकडे ओढून नेतील तिकडं जर तो जाऊ लागला तर काय होईल, स्वतःचा नाश करून घेईल. अगदी त्याच पद्धतीनं इथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीन पण. त्या नाथ महाराजांनी असं सांगितलं की प्रत्येक इंद्रिय त्याचा त्याचा जो विषय आहे त्या त्या विषयाकडे ज्या वेळेस त्या त्या इंद्रियांना ओढतं त्यावेळेस या जीवात्म्याची काय होते, ओढतान अशी होत असते. जिव्हा रसाकडे ओढी, जीभ काय करते, रसना विषयाकडे रस विषयाकडे ती रसना ओढते. तृषा प्राशना लागी तोडी, शिष्णा शिरती सुखाची आवडी ते चरफडी रमावया. पाय वांछिती गती, ऐशी इंद्रिये ओढाओढीती, जेवी एक गेहपती बहुता सवती तोडीती. एक पती आणि त्याला जर अनेक बहुपत्न्या असतील तर त्याची जशी फटफजिती होते अगदी तशी या जीवात्म्याची फजिती होते. कारण ते प्रत्येक इंद्रिय त्याच्या त्याच्या विषयामध्ये रममाण होण्याकरिता त्याला काय करत असतो, ओढत असतं. न बैसती एके ठाई, धावती दाही दहा वाटा. लक्षात आलं का. त्या इंद्रियांची धाव विषयांकडे असल्यामुळं त्या जीवाची काय होते, फजिती होते. इंद्रियांची आम्ही पांगिलो अंकित, त्यांचे रंगी चित्त रंगलेसे. इंद्रियांच्या स्वाधीन आम्ही झालेलो असल्यामुळं आम्ही काय झालेलो आहोत, पांगिलो झालेलो आहोत, त्यांचे अंकित होऊन गेलेले आहोत. तुकोबाराय म्हटले की नाही, विषय ओढी भुलले जीव. या विषयांच्या ओढीनं हे जीव काय झाले आहेत, भुलून गेलेले आहेत. एथ नेणावया हेची कारण जे इंद्रिया अधीन पण, तीही आकळी जे अंतःकरण मनवणी भ्रमे. आणि त्या इंद्रियांनी अंतःकरणाला काय केलं असतं, स्वाधीन ठेवलेलं असतं. अंतःकरण चतुष्टय आपण म्हणतो की नाही, मन बुद्धी चित्त अहंकार. शरीरामध्ये विचार करणार इंद्रिय जर कोणता असेल तर कोणता आहे, अंतःकरण आहे. बुद्धी, मन बुद्धी. लक्षात आलं का. पण ते अंतःकरण जर इंद्रियांच्या स्वाधीन होईल, लक्षात आलं का, अंतःकरणच काय होऊन जाईल, त्या इंद्रियांच्या स्वाधीन होईल तर ते केवळ विषयांचाच काय करील, विचार करील. ते स्वस्वरूपाचा विचार करणारच नाही, अंतर्मुख होणारच नाही. ते बाह्य विषयांचाच काय करील, रात्रंदिवस विचार करील. तीही आकळी जे अंतःकरण मनवणी भ्रमे, म्हणून भ्रम होतो. देह हाच आत्मा आहे, देह आपलं स्वरूप आहे, विषय सुखरूप आहे, जगत सत्य आहे, असा काय होतो, भ्रम होतो. एथ नेणावया हेची कारण जे इंद्रियाधीन पण, तीही आकळी जे अंतःकरण म्हणवणी भ्रमे. इंद्रिये विषय सेविती, तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. इंद्रिये विषय सेविती, इंद्रिय विषयांचं काय करतात, सेवन करतात, इंद्रिय विषयांचा उपभोग घेतात. तेथ हर्ष शोक उपजती, त्यामुळं काय होतात, हर्ष शोक सुखदुःख काय होतात, उत्पन्न होतात. ते अंतर आपलविती संगे येणे, ते येणे संगे अंतर आपलविती. आणि मग ते म्हणजे ती सुख दुःख. लक्षात आलं का. इंद्रिय विषयांचा उपभोग घेतात, तिथं सुख दुःख उत्पन्न होतात आणि ती सुख दुःख या विषयांच्या संगतीनं अंतःकरणाला काय करतात, बुडवून टाकतात, ग्रासून टाकतात. इंद्रिय विषयांच्या संबंधाने ती सुख दुःख काय करतात, अंतःकरणाला आपलविती बुडवून टाकतात, व्यापून टाकतात, ग्रासून टाकतात. इंद्रिये विषय सेविती, तेथ हर्ष शोक उपजती.
इंद्रिय विषयांचं सेवन करतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध इत्यादी जी 5 विषय आहेत त्यांचा उपभोग श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा आणि घ्राण असे ज्ञानेंद्रिय काय करत असतात, घेत असतात. प्रत्येक इंद्रियाचा एक एक काय आहे, प्रत्येक स्वतंत्र विषय आहे. त्या इंद्रियांच्या द्वारे त्या विषयांचा काय केला जातो, उपभोग घेतला जातो. कारण गोष्ट काय आहे, जे इंद्रिय ज्या भूताच्या सत्वगुणापासून उत्पन्न होतं ते इंद्रिय फक्त त्या भूताच्या गुणालाच काय करू शकतं, जाणू शकतं. आकाशाच्या सत्वगुणापासून श्रोत्रेंद्रियाची उत्पत्ती होते, म्हणून आकाशाचा गुण शब्द, त्या शब्दाला फक्त श्रोत्रेंद्रिय जाणू शकतं. शब्द कशाने ऐकू येऊ शकतं, फक्त कानानेच ऐकू येऊ शकतो. अगदी हीच रीती सर्वत्र आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5 विषय या 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे काय केले जातात, सेवन केले जातात. बर, इंद्रिय विषय सेवन करतात त्यावेळेस हर्ष शोक उपजती, सुख दुःख काय होतात, उत्पन्न होत असतात. आणि त्या इंद्रिय विषयांच्या संबंधानं ते काय करतात, ती सुख दुःख अंतःकरणाला व्यापून टाकतात. ठीक आहे, इंद्रिय आहेत, विषय आहेत, इंद्रिय विषयांचं सेवन करणार आहेत, इंद्रिय त्या विषयांकडं ओढणार आहेत. पण त्यांनी अंतःकरणाला जर व्यापून टाकलं, लक्षात आलं, आता अंतःकरणाचं काम काय आहे, विचार करणं. त्याने भगवत स्वरूपाचा काय करावा, विचार करावा. हे पाहता मोठा विषय आहे तो. जे संत पुरुष आहेत, ज्ञानी महात्मे आहेत, त्यांची जी ज्ञानेंद्रिय आहेत ती या 5 विषयांचं काही सेवन करत नाहीत का, करतात ना. ते शब्द ऐकत नाहीत का, त्यांचे कान ऐकतात. तोही नेत्रीप आहे, तो महात्मा सुद्धा नेत्रानंच काय करतो, रूप विषय पाहतो. परंतु त्याच्या अंतःकरणाला ही भ्रमू शकत नाहीत, व्यापून टाकू शकत नाही. त्याचं जे चित्त आहे त्याने त्या परमात्मा स्वरूपामध्ये काय केलेलं आहे, गुंतवलेलं आहे. त्याच्या मनामध्ये सतत भगवत स्मरणच चालू आहे. देह आता जिवंत ठेवण्याकरिता प्रारब्ध प्राप्त जी काय आहे, आयुष्य जगण्याकरिता त्याला त्या इंद्रियांच्या माध्यमातून त्या विषयांचं काय सेवन करणं काय आहे, अपेक्षितच आहे. जेवण करावं लागत नाही का, म्हणजे रस विषय त्याची रसना काही सेवन उपभोग घेत नाही का, रस विषयाचा घेते, पण अंतःकरणावर त्याचा काही परिणाम होत नाही ज्ञानी पुरुषाच्या. आणि सामान्य मनुष्य मात्र त्या विषयांमध्येच काय होतो, गुरफटून जात असतो. इंद्रिय विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे संगे अंतर आपलविती. या इंद्रिय विषयांच्या संबंधाच्या द्वारे ती सुख दुःख काय करतात, अंतःकरणाला व्यापून टाकतात. सामान्य मनुष्य आणि ज्ञानी पुरुष यांचं जे बाह्य जगणं आहे ना, यात काहीच अंतर नाही आहे. या विषय सेवनाचा जो विषय, त्याचं चिंतन जर आपण केलं तर अगदी सामान्य अज्ञानी मनुष्य, मूढ मनुष्य आणि ज्ञानी महात्मा यांच्यामध्ये काहीच भेद नाही. तोही या 5 विषयांचं काय करतो, त्या 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे सेवन करतो. हा महात्मा देखील 5 ज्ञानेंद्रियांच्या द्वारे त्या 5 विषयांचं काय करतो, सेवन करतो. पण विषय सेवनाचा आणि त्या विषय सेवनातून उत्पन्न होणाऱ्या हर्ष शोकाचा या सामान्य जीवाच्या अंतःकरणावर जो परिणाम होतो तो मात्र महात्म्याच्या अंतःकरणावर होत नाही. कारण त्याचं अंतःकरण हे इंद्रिय विषय संबंध, ही सुख दुःख त्या अंतःकरणाला ग्रासून टाकू शकत नाहीत. लक्षात आलं का. आता ते काय भोजन करत नाहीत का, ज्ञानी पुरुष करतात, पण मन भोजनात नसताना त्यांचं ते भोजन कशासाठी करतात, देहाला जगवण्याकरिता आवश्यक आहे म्हणून करतात. आणि सामान्य मनुष्य मात्र त्या चवी नाही करतो. लक्षात आलं का. त्याच्यात आनंद शोधतो, त्याच्यात सुख शोधण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. ती काही सुखाची साधनं आहेत का, सुखाची साधनं ती नाहीत. सुखरूप फक्त परमात्मा आहे. मग सुखरूप असलेला जो परमात्मा, सुख हे ज्याचं स्वरूप आहे त्याला सोडून ते राहत नाही. परमात्मा प्राप्ती हेच एकमेव सुखरूप होऊन जाण्याचं काय आहे, साधन आहे.
आणि आपण मात्र विषयांमध्ये काय करत राहत असतो, सुख शोधत असतो. आपलं अंतःकरण विचार कशाचा करत राहतं, सतत त्या विषयांचा, कारण त्यातून आपल्याला सुख प्राप्त होईल असा काय आहे आपल्याला भ्रम आहे. त्या महात्म्याला पक्क माहित आहे या विषयाचं अंतर त्याने काय केलेलं आहे, जाणलेलं आहे. ह्या कोणत्याही जगातील कोणत्याही पदार्थामध्ये सुख यत्किंचितही नाही, हेही त्याला काय आहे पक्क ठाऊक आहे. सुख फक्त कुठं आहे, भगवत स्वरूपाच्या चिंतनामध्ये आहे, भगवत स्वरूप होऊन जाण्यामध्ये आहे. म्हणून त्यानं त्याचं अंतःकरण पूर्णपणे भगवत स्वरूप करून टाकलेलं असतं. आता हे इंद्रिय त्या त्या इंद्रियांचे विषय सेवन करोत न करोत ही गोष्ट वेगळी. हा सामान्य मनुष्य मात्र कशात गुरफटून जातो, त्या विषयांच्या चिंतनामध्येच गुरफटून जातो. इंद्रिय विषय सेविती तेथ हर्षशोक उपजती, ते अंतर आपलविती संगे येणे. जया विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. विषय असा आहे, जर विषय सेवनाने केवळ सुखच प्राप्त झालं असतं तर गोष्ट वेगळी होती. पण काय सांगतात ते, विषयांच्या ठाई निश्चित असं एक रूप कधीच नसतं. जया विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, ज्या शब्दादी विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधीच नसते. कसं काय, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. त्या ठिकाणी विषयांच्या ठिकाणी दुःख आणि सुखही दिसतं. म्हणजे त्या विषयांपासून कधी सुख तर कधी काय प्राप्त होतं, दुःख. जर विषय सुख स्वरूप असते तर त्या विषयांपासून केवळ सुखच व्हायला पाहिजे, परंतु तसं नाही, तर सुखही होताना दिसतं आणि दुःखही होताना दिसतं. हे पहा, विषय किती आहेत, पंचविषय: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. मग जर विषय हे सुखरूप असतील तर या पंचविषयापासून, या प्रत्येक विषयापासून काय व्हायला पाहिजे, केवळ सुखच व्हायला पाहिजे. पण तसं दिसत नाही. आता प्रत्येकाचं सांगतील, प्रत्येक विषयाचं ज्ञान विस्तारानं विचार सांगणार आहेत. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, ज्या विषयांच्या ठिकाणी निश्चित असं एक रूप कधीच नसतं, म्हणून तेथे काही वेळा सुख आणि काही वेळा दुःख, काही वेळा दुःख आणि काही वेळा सुख असं काय होतं, अनुभवायला मिळतं. जया विषयाच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. देखे, पहा आता विस्तारानं सांगतात ज्ञानोबराय. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवण द्वारे. देखे, असं पहा, निंदा आणि स्तुती या द्वंद्वामध्ये काय आहे, शब्दाची व्याप्तीच आहे. निंदा म्हटलं तरी ती शब्दाच्या माध्यमातूनच होईल आणि स्तुती केली जाईल ती सुद्धा शब्दाच्या माध्यमातूनच केली जाईल. पहा, निंदा आणि स्तुती हा शब्दाचाच विस्तार आहे, म्हणजे शब्दाचीच काय आहे, व्याप्ती आहे. पण तीच निंदा आणि स्तुती, निंदा किंवा स्तुती कानावर ज्यावेळेस पडते, तेथ श्रवणद्वारे द्वेषाद्वेष उपजती. कानावर पडले असता काय उत्पन्न होतं, तिथं द्वेष आणि अद्वेष म्हणजे प्रीती. म्हणजे आपली जर स्तुती कोणी केली तर काय होती, प्रीती. कोणी जर निंदा केली तर काय उत्पन्न होतो, द्वेष. शब्द हा काय आहे, विषय आहे. किती विषय आहेत, 5. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयापैकी एक विषय कोणता आहे, शब्द. मग त्या शब्द विषयाशी या श्रवणेंद्रियाचा संयोग झाल्यानंतर फक्त सुखच उत्पन्न व्हायला पाहिजे, जर विषय सुखरूप असतील तर. पण प्रत्येक शब्द आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला सुखच होतं का, कधी होतं सुख, आपली कोणी काय केली, स्तुती केली, गौरवपर, आपल्याविषयी गौरवपर कोणी उद्गार काढले, आपल्याला कोणी चांगलं म्हटलं की ते शब्द ऐकले की आपल्याला काय होतं, सुख म्हणजे प्रीती, त्या बोलणाऱ्याविषयी प्रेम निर्माण होतं. बर, तोच मनुष्य त्यानं काय केली, आपली निंदा केली, निंदावाचक काही शब्दांचा काय केला, प्रयोग केला. निंदा ज्याद्वारे केली ते सुद्धा काय आहेत, शब्दच आहेत. त्या शब्दाचा आणि आपल्या श्रवणेंद्रियाचा संयोग झाला.
इंद्रिय विषयाचा संयोग, मग तिथंही काय उत्पन्न व्हायला पाहिजे? सुख. होतं का? जर विषय सुखरूपच असतील तर त्यांच्यापासून केवळ आणि केवळ काय उत्पन्न व्हायला पाहिजे? सुख. पण तसा अनुभव येतो का? एकच एवढा गीतेत विस्तार नाही आहे, ज्ञानोबराने भरमसाठ विस्तार याचा केलेला आहे. तिथं फक्त मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह एवढंच सांगितलं. मात्रा म्हणजे विषय आणि त्या स्पर्श, त्या विषयांशी झालेला संयोग केवळ सुख दुःख काय करणार आहे? उत्पन्न करणार आहे. एवढंच त्या गीतेमध्ये सांगितलं. ज्ञानोबराने एका विषयाला घेऊन कसं त्या विषयाशी त्या इंद्रियाचा संयोग झाल्यानंतर सुखही होतं आणि दुःखही होतं हे स्पष्ट करून सांगितलेलं आहे. म्हणून म्हणतात या विषयाच्या ठाई एकनिष्ठता काही, या विषयांच्या ठाई एकनिष्ठपणा नाही आहे, सारखी स्थिती नाही आहे. कधी ते दुःखही देतात आणि कधी ते सुखही देतात. देखी पहा एकाच शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती ते द्वेषाद्वेष उपजलं बोलतात. आपलं औदार्य, आपला लौकिक, आपली बुद्धिमत्ता वगैरे वगैरे, त्यावेळेस त्याला काय होत असतो? आनंद होतो. म्हणजे तो शब्द विषय त्याच्यासाठी काय उत्पन्न करतोय? सुख. आणि कोणी त्याची निंदा केली तर ते शब्द ऐकून त्याला काय प्राप्त होतंय? दुःख. एकनिष्ठता आहे का? नाही. आणि तिथं काय उत्पन्न होतात? द्वेष अद्वेष. कोणी निंदा केली त्याच्याविषयी काय उत्पन्न झाला? द्वेष. आणि कोणी स्तुती केली त्याच्याविषयी अद्वेष म्हणजे प्रीती, प्रेम काय झालं? निर्माण झालं. शब्द विषयाचं. पुढचा विषय आहे स्पर्श. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण. मृदूपणा आणि कठोरपणा, कठीणपणा हे स्पर्शाचे दोन धर्म आहे. स्पर्श जो होतो आपल्याला त्वगेंद्रियाला, त्या स्पर्शाचे दोन प्रकार. एक मऊ म्हणजे मृदू आणि दुसरा कठोर. आता या मऊ गादीवर बसल्यानंतर कसा स्पर्श होईल? मृदू स्पर्श होईल. आणि दगड कठीण अशी शिळा असेल, दगड असेल, त्याच्यावर बसलो त्याला स्पर्श झाला तर कसा स्पर्श होईल? तो कठोर. आता स्पर्श हा काय आहे? विषय आहे. शब्द स्पर्श रूप रसगंध याच्यातला दुसरा विषय कोणता आहे? स्पर्श विषय. मग विषय जर सुखरूपच असते तर कोणताही स्पर्श झाल्याने आपल्याला काय व्हायला पाहिजे होतं? सुखच व्हायला पाहिजे होतं ना. पण मृदू स्पर्श झाला की आपल्याला काय होतो? संतोष. आणि कठीण स्पर्श झाला की काय उत्पन्न होतो? खेद. ज्ञानोबराय म्हणतात जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा. शरीराच्या संयोगाच्या योगानं तो स्पर्श सुखाला आणि दुःखाला हेतू म्हणजे कारण होतो. म्हणजे स्पर्श विषयाच्या संयोगानं त्वगेंद्रिय त्याचा त्या स्पर्श विषयाशी संयोग झाल्यानं केवळ सुखच उत्पन्न होतं असं नाही, सुखही होतं आणि काय होतं? दुःखही होतं. ज्ञानोबराय काय सांगतात आपल्याला? हे विषय एकनिष्ठ नाहीत, केवळ सुखाला हेतू नाहीत, सुखही देतात आणि काय देतात? दुःखही देतात. जर विषय सुखरूप असते तर केवळ काय व्हायला पाहिजे? सुख व्हायला पाहिजे. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे वपुचेनी संगे कारण संतोष खेदा. फरशीवर बसायचा प्रसंग आला तर, पोत्यावर बसायचा जर प्रसंग आला तर काय होईल? दुःख होईल की नाही? आणि मऊ गालीच्यावर बसायचा प्रसंग आला तर काय होईल? सुख होईल. आता कठीण म्हणा किंवा मृदू म्हणा, दोन्ही काय आहेत? स्पर्शाचेच काय आहेत? प्रकार आहेत. दोन प्रकार आहेत. कोणत्याही स्पर्शाने काय व्हायला पाहिजे? सुखच व्हायला पाहिजे. पण सुखही होतंय आणि दुःखही होतंय. तिसरा विषय कोणता आहे? शब्द स्पर्श रूप रसगंध. रूप हा विषय आहे आणि नेत्रेंद्रियाच्या द्वारे त्या विषयाचं काय केलं जातं? सेवन केलं जातं. या नेत्रेंद्रियाचा आणि त्या रूप विषयाचा काय होतो? संयोग होतो. मग रूप पाहिल्यानं, रूप विषय जर सुखरूप असेल तर कोणतंही रूप पाहिलं तर काय व्हायला पाहिजे? सुखच व्हायला पाहिजे. पण त्या रूपाचे स्वरूप आहे, दोन प्रकार आहेत, भ्यासूर आणि सुरेख. हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. भ्यासूर म्हणजे भेसूर आणि सुरेख म्हणजे सुंदर. हे रूपाचे स्वरूप देख पहा. भ्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप. भेसूर आणि सुरेख
हे रूप विषयाचेच दोन काय आहेत, भाग आहेत, दोन प्रकार आहेत. जे नेत्रद्वारे सुख दुःख उपजवी, तो रूप विषयच नेत्राच्या द्वारे सुखही उत्पन्न करतो आणि दुःखही उत्पन्न करतो. भ्यासूर भयान आकराळ विकराळ, असं आकराळ विकराळ भयानक भेसूर असं रूप पाहिलं, सुख होतंय का माणसाला? नाही होत. आणि सुरेख सुंदर असं रूप पाहिलं की काय होतंय? सुख होतंय. मग रूप विषय हा एकच आहे, त्याचे हे दोन काय आहेत? फक्त प्रकार आहेत, भ्यासूरपणा, सुरेखपणा. मग रूप विषयानं जर सुख झालं असतं, केवळ सुखच झालं असतं, तर ते भेसूर रूप पाहून सुद्धा काय व्हायला पाहिजे? सुख व्हायला पाहिजे. पण तसं होतं का? नाही, कोणाचाच तसा अनुभव नाही. व्यासूर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. बरं, चौथा विषय गंध, शब्दस्पर्श, रूप रस. रूप रस गंध, रस नंतर दिला, आधी गंध घेतला. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राण संगे विषादू तो शोध देता. सुगंधू आणि दुर्गंधू गंध विषय आहे. घ्राणेंद्रियाच्या द्वारे गंध विषयाचं काय केलं जातं? सेवन केल्या जात. मग गंध हा जर विषय आहे, तर घ्राणेंद्रियाचा त्या गंध विषयाशी संयोग झाल्यानं काय व्हायला पाहिजे? सुखच व्हायला पाहिजे, जर विषय सुखरूप असतील तर. पण केवळ सुखच देतो का तो गंध विषय? नाही. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू. सुगंध आणि दुर्गंध हे गंध विषयाचे दोन काय आहेत? भाग आहेत. सुगंध आणि दुर्गंध हा एकाच गंध विषयाचा काय आहे? केलेला भेद आहे. जो घ्राण संगे विषादू तोषू देता, आणि घ्राणेंद्रियाच्या द्वारे तो गंध विषय अंतःकरणात काय निर्माण करतो? विषाद आणि तोष, म्हणजे विषादही निर्माण करतो आणि संतोषही निर्माण करतो. सुगंध मोगरा, गुलाब इत्यादी, किंवा जे काय म्हणतात त्याला, अत्तर वगैरे असे काही पदार्थ, त्याचा गंध आपण सेवन केला, काय होतो? आनंद होतो. आणि काहीतरी जनावर कोणी मरून पडलेलं असेल रस्त्याला, तिथून जात असताना किंवा ह्या कारखान्यांजवळून जात असताना माणसं काय करतात? नाकाला कापड लावतात, रुमाल लावतात. कशामुळं? दुःख निर्माण करतो तो. गंध विषय एकच आहे, त्याचे फक्त हे सुगंध आणि दुर्गंध दोन प्रकार आहेत. मग गंध विषय जर सुखरूप असता, तर कोणत्याही गंधानं काय व्हायला पाहिजे होता? सुख, आनंदच व्हायला पाहिजे, सुखच व्हायला पाहिजे होतं. पण तसं होत नाही. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू, जो घ्राणसंगी विषादू तो शोध देत. त्याचप्रमाणे रस विषय राहिलेला आहे. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू, म्हणवणी हा अपभ्रंशू विषय संगू. तैसाची म्हणजे हे चार विषय जसे आहेत ना, एकनिष्ठ नाहीत, केवळ सुखच देत नाहीत, सुखही देतात, दुःखही देतात. त्याचप्रमाणे रस हा विषय सुद्धा प्रीती त्रासू उपजवी काय निर्माण करतो? आवड नावड उत्पन्न करतो. रसविषय, त्या रसविषयात आता षड्रस आपण म्हणतो की नाही, त्याच्यात दोन सामान्य वर्ग करा, कडू आणि गोड. कडू म्हटलं तरी रसच आहे, रसविषयच आहे, आणि गोड म्हटलं तरी रसविषयच आहे. पण तो गोड रस काय करावा वाटतो? सेवन करावा वाटतो, गोड पदार्थ खावे वाटतात. आणि कडू विषय नको वाटतात. उपजवी प्रीती त्रासू आवड नावड निर्माण करतो की नाही. हा जो रस विषय आहे, तो रसनेंद्रियाद्वारा अंतःकरणाला आवड आणि नावड काय करतो? निर्माण करतो. म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू, म्हणून हा विषय संगू अपभ्रंशू, म्हणून हा विषय संग अपभ्रंशू भ्रष्ट करणारा आहे, आत्मस्वरूपापासून आपल्याला बाजूला नेणारा आहे. काय? विषय संग. विषय संग तर होणारच आहे, इंद्रियांचा विषयांशी काय होणार आहे? संग होणारच आहे. तो विषय संग आपल्याला या आपल्या स्वरूपापासून बाजूला नेतो असं नाही, तर त्या विषयात रममाण होऊन जाणं हे आपल्याला त्या आत्मस्वरूपापासून काय करतं? बाजूला नेतं. इंद्रिय अधीन होणं. देखी इंद्रियाधीन होईजे, तैशी तोषणाते पाविजे, आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. देखे पहा, इंद्रिया अधीन होईजे. जेव्हा माणूस इंद्रियांच्या अधीन होतो, तै शीतोष्णाते पाविजे, तेव्हा त्याला शीतोष्णादी द्वंद्वे काय होतात? प्राप्त होतात.
शीत उष्ण सुख दुःख इत्यादी जे द्वंद्व आहेत ते कधी प्राप्त होतात? ज्यावेळेस तो इंद्रियांच्या अधीन होईल त्यावेळेस. तो इंद्रियाधीन जर होणार नाही आणि इंद्रिय त्यांचे विषय सेवन करतील तर त्याला शीतोष्णादी द्वंद्वे प्राप्त होणार नाहीत. त्या द्वंद्वांनी तो विचलित होऊच शकत नाही. म्हणून मी मगाशी सांगितलं होतं, सामान्य अज्ञानी माणूस आणि महापुरुष बोधाला पोहोचलेला या दोघांचं बाह्यवर्तन हे सारखं जरी असलं तरी देखील इंद्रिय याच्या अंतःकरणाला काय करून टाकतात? आकळून टाकतात. हा इंद्रियाधीन झालेला असतो. त्या इंद्रियांनी सेवन केलेल्या विषयांपासून उत्पन्न होणाऱ्या सुखदुःखाचा परिणाम याच्यावर होतो आणि त्यांच्यावर होत नाही. लक्षात आलं का? देखे इंद्रियाधीन होईजे तै शीतोष्णा ते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. देखे म्हणजे पहा, इंद्रियाधीन होईजे, जीवात्मा हा इंद्रियांच्या जेव्हा ताब्यात जातो तै शीतोष्णा ते पाविजे, तेव्हा त्याला शीत उष्ण ही द्वंद्व काय होतात? प्राप्त होतात. आणि आपण पे सुखदुःखी आकळीजे, आणि तो स्वतःच सुखदुःखात काय होतो? गुरफटून जातो, सुखदुःखांकडून पछाडल्या जातो. त्या इंद्रिय विषयाच्या संयोगातून उत्पन्न होणाऱ्या शीत उष्ण आणि सुखदुःखांचा परिणाम त्याच्यावरती होतो. देखी इंद्रियाधीन होईजे तै शीतोष्णा ते पाविजे आणि सुखदुःखी आकळीजे आपण पे. या विषया वाचुनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा हा स्वभावच झालेला आहे की या शब्दादी विषयां वाचून दुसरं काहीही सुखरूप या जगामध्ये नाही. इंद्रियांचा काय स्वभाव आहे? इंद्रियांची अशी मान्यताच आहे, त्यांनी असा निश्चयच केलेला आहे काय की या विषया वाचून काही आणिक सर्वथा रम्य नाही. या विषया वाचून या विषयांशिवाय दुसरं काहीच रमणीय, काही सुखरूप या जगामध्ये नाहीच, असा त्यांचा काय आहे? ऐसा स्वभावाची पाही इंद्रियां. स्वभाव म्हणजे प्रकृती गुण, म्हणजे उपजत असलेला धर्म. आणि काही झालं तरी स्वभाव त्याचं दुरतिक्रमण होत नाही. स्वभाव दुरतिक्रम हा लोक म्हणतात हा याचा स्वभाव बदलत नाही. अहो तो बदलवता येत नाही त्यालाच तर स्वभाव म्हणतात. लक्षात आलं का? लोक काय म्हणतात? यांचा स्वभाव बदलत, ज्याला बदलवताच येत नाही त्याला काय म्हणतात? स्वभाव म्हणतात. हे इंद्रियांचा स्वभाव असा आहे की या विषया वाचून जगात सुखरूप दुसरं काहीच नाही. मग त्यांचा जर तो स्वभाव असेल तर स्वभावानुसार ते वागणारच. त्यांची ओढ कुठे असणार आहे? विषयांकडेच असणार आहे त्या इंद्रियांची. जर विषया वाचून जगात काहीच चांगलं नाही असा त्यांचा स्वभाव असेल तर त्यांची धाव ही नेहमी करता कोणाकडे असेल? विषयांकडे. त्याच्यात त्यांची काय चूक? स्वभाव तसा आहे त्यांचा. भगवंताने सृष्टी जी बनवली, हे जे शरीर बनवलं, इंद्रिय त्यानेच निर्माण केली, ही बहिर्मुख त्यानेच बनवलेली आहे. लक्षात आलं का? व्यतृणत स्वयंभू, त्या भगवंतानं या इंद्रियांना बहिर्मुख बनवून परायंची खाणी व्यतृणत स्वयंभू परांग पश्यती नांतरात्मन. पश्चात परांग पश्यती नांतरात्मन. ती बाहेरच पाहतात, विषयांकडे धावतात. अंतरात्म्याला ती पाहतच नाहीत, कारण ती काय आहेत? बहिर्मुखच आहेत. आणि त्या इंद्रियांचा स्वभावच असा आहे, प्रकृती गुणच तसा आहे, उपजत त्यांचा धर्मच तो आहे, सहज धर्म आहे. इंद्रिय ही बहिर्मुख होण्यास्तव विषयांकडे धाव ही त्यांच्या ठिकाणी काय आहे? स्वभावतःच आहे. आणि ज्याचा जो स्वभाव असतो तो बदलवणं फार कठीण असतं. मूळ स्वभाव जाईना अभंग आहे की नाही तुकोबारायांचा? लक्षात आलं का? यदि श्वाहा क्रियते राजा, असं एक संस्कृत सुभाषित आहे. जरी त्या कुत्र्याला राजा केलं तरी ते संस्कृत सुभाषितकार म्हणतात तरी वाहनाचं गळणं हे काही तो सोडत नाही. मूळ स्वभाव जाईना अभंग आहे तुकोबारायांचा. त्यांना ती स्वतःची स्थिती सांगायची आहे. आधी होता संत संग तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. तुकोबराय भगवत स्वरूप होऊन गेले, देवाहून आता ते वेगळे उरले नाहीत, तरी देखील त्यांचं भजन थांबतच नव्हतं. लोकांनी विचारलं असेल
भजन तर भगवंताच्या प्राप्तीसाठी करायचं असतं. आता तुम्ही पांडुरंग स्वरूपच होऊन गेलेले असल्यामुळं आता कोणाचं भजन करता? तर त्यांनी सांगितलं, भजन हा माझा स्वभाव आहे. आधी होता संत संग, मी तुमच्यासारखा सामान्य होतो, पण संत संगतीत राहिलो आणि संत संगतीत राहत असताना भजन करणं हा माझा स्वभाव होऊन गेला. आधी होता संत संग, नंतर तुका झाला पांडुरंग. आता तुका तुका राहिला नाही, तो पांडुरंग रूप होऊन गेला, पण त्याचे भजन राहिना. आता गरज नाही तरी देखील भजन काही सुटत नाही का, मूळ स्वभाव जाईना. हा सिद्धांत आहे आणि या सिद्धांतासाठी बरेच उदाहरणं त्यांनी दिलेले आहेत. त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना, त्याचे भुंकणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. लक्षात आलं का? मूळ स्वभाव काही जात नाही. इंद्रियांचा स्वभावच असा आहे की या विषया वाचून काही आणि सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. त्यामुळं इंद्रिये त्या विषयांकडे धावणारच. पण ज्या विषयांकडे ते धावतात ते विषय कसे आहेत हे तर आपण कमीत कमी जाणलं पाहिजे की नाही. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीच्या आभासे भद्र जाती. हे विषय तरी कैसे, हे विषय तरी कसे आहेत हे जाणलं पाहिजे की नाही. कसे आहेत? रोहिणीचे जळ जैसे. जसं की मृगजळ ते आभासात्मक असतं. पाणी असतं का तिथं? पाणी नसतं, पण दिसतं की नाही? दिसतं. माणसांनाही दिसतं आणि हरणांनाही ते पाणी दिसतं. पण माणसांना दिसत असूनही माणसं तिथं पाणी आहे असं मानत नाहीत. आणि ती हरणं मात्र घसा फुटून मरतात, त्या पाण्याच्या आशेने धावतच राहतात दिवस रात्र. लक्षात आलं? दिवसभर. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. किंवा स्वप्नात पाहिलेला हत्ती हा केवळ कसा असतो? भास मात्रच असतो. असतो का हत्ती? आता ते स्वप्न कुठं पुरीतच नाडीत पडतं म्हणतात, नाडी म्हणतात त्याला, आणि त्याच्यात मध्ये स्वप्न पडत असतं. आपल्या टीव्हीला नाही का आपण अँटेना पासून केबल आणतो, त्या केबलमधून चित्र येतात की नाही टीव्हीमध्ये, तसं त्या पुरीतच नाडीतून चित्र जात असतात आणि ते दिसतात आपल्याला. स्वप्न म्हणतात क्षणभरच पडत असतं, पण त्याची प्रतीती आपल्याला बहुत काळ येते. अख्खा प्रसंग पाहिल्यासारखं आपल्याला वाटतं, पण किती वेळ पडत असतं ते? एक क्षणभर पडून जात असतं. त्याची प्रतीती दीर्घ काळ येते. त्या स्वप्नात काय पाहतो? हत्तीही पाहतो. असतो का हत्ती? असतं. हत्ती तर डोकं राहिलं तर फुटून नाही जायचं का? आता ती पुरीतच नाडी किती छोटी असेल. मी एक अंदाजे सांगितलं, म्हणजे शास्त्रात आलंय वचन म्हणून, एक डोक्याच्या केसाचा 100वा हिस्सा तेवढी सूक्ष्म असते ती नाडी, आणि तिच्यातून ते चित्र जात. आता का स्वप्नीच्या आभासे भद्र जाती. आपण स्वप्नामध्ये हत्ती पाहतो, तो काय आहे? भास मात्रच आहे. तो काय खरा आहे का? तसे विषय आहेत. विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीच्या आभासे भद्र. एवढ्या अनित्य आहेत विषय. लक्षात आलं का? इतके अनित्य आहेत या रोहिणीच्या जळाप्रमाणे, या मृगजळाप्रमाणे आणि स्वप्नातल्या हत्तीप्रमाणे. देखे अनित्य तिया परी म्हणोनी तू अवेरी. हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. हे धनुर्धरा, हे अर्जुना, तू यांचा संग धरू नकोस. देखे अनित्य तिया परी. हे विषय अगदी त्याप्रमाणे कसे आहेत? प्रातिभासिक आहेत आणि अनित्य आहेत. फक्त दृग्मात्र सत्ता त्यांची आहे, दिसण्यापुरती सत्ता आहे. स्वप्नस्थ पदार्थांना किती सत्ता आहे? ते दिसतात तेवढीच सत्ता आहे. त्या मृगजाळाला किती सत्ता आहे? दिसतंय तेवढंच. जर खरोखर पाणी असतं तिथं तर ज्ञानोबराय म्हणतात, साळी केळीच्या बागा काय लोकांनी लावल्या नसत्या का? पाईपलाईन आणल्या असत्या मोठमोठ्या टाकून. बहुतेक हे मृगजळ दिसतं कुठं? बागायत भागात नाही दिसत. कुठं? उखर भूमी ज्याला म्हणतात. लक्षात आलं का? माळ रान. लक्षात आलं? हा, भेटी झाली या एक विरा. हा, तेच म्हणजे सूर्यकिरण आणि उखर भूमी यांचा संयोग झाला की तिथं काय उत्पन्न होतं? मृगजळ निर्माण होतं. मला काय सांगायचं, बहुतेक ज्या भागात पाण्याचा अभाव असतो तिथं तर हे जास्तीत जास्त दिसतं. मग जर ते असतं तर तो भाग सगळा सुजलाम सुफलाम व्हायला पाहिजे की नाही? नाही. फक्त दृग मात्र सत्ता आहे, फक्त दिसण्यापुरती सत्ता आहे. त्या स्वप्नातल्या हत्तीला पाहतो ती देखील दिसण्यापुरती सत्ता आहे. देखे अनित्य तिया परी. अगदी त्याप्रमाणे हे प्रातिभासिक आहेत, अनित्य आहेत असं तू जाण. म्हणून तू अवेरी. म्हणून अर्जुना तू त्यांचा काय कर?
त्याग कर, हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. पुन्हा धनुर्धरा म्हटलं, हे अर्जुना त्यांचा काय करू नकोस, सर्वथा संगू न धरी. स्वरूपतः जरी त्यांचा त्याग संभवत नसला, विषयांचा स्वरूपतः त्याग आपल्याला शक्य आहे का? शब्दस्पर्श रूप रस गंध या विषयांचा संपूर्णतः त्यागच करायचा, जगता येईल का? देह आहे, देहात इंद्रिय आहेत, देह धारणेकरिता त्या त्या विषयाचं सेवन आवश्यक आहे, आणि मग त्याचा सर्वथा त्याग कसा काय करता येईल? पण त्यांच्या ठिकाणी आसक्ती ठेवू नकोस तू, हा सर्वथा संगू न धरी. लक्षात, आसक्ती ठेवायची नाही. भूक लागली की औषध म्हणून जेवावंच लागणार आहे. भिक्षौषधम भुंजताम. त्या संन्याशांना सांगत असताना 5 असे मोठे श्लोक आहेत, 40 गोष्टी त्याच्यात सांगितलेल्या आहेत भगवान शंकराचार्यांनी. काय काय करायचं, काय करायचं नाही, त्याच्यावेळेस सांगितलं त्यांनी. वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. तिथं सांगितलं भिक्षौषधम भुंजताम. भिक्षारूपी औषधाचं काय कर, सेवन कर. भूकरूपी रोग शांत व्हावा म्हणून भिक्षारूपी औषधाचं काय करायचं, सेवन करायचं. अगदी त्याच पद्धतीनं या इंद्रियांचे जे जे विषय आहेत त्या त्या विषयांचं सेवन औषधासारखं करायचं. भूक लागली जेवायचं, त्याच्यात रममान व्हायचं नाही. तुम्ही पहा, जे महापुरुष असतात, मोठे महात्मे असतात, त्यांच्या जेवणाचा कटोर, आमचे श्री गुरु स्वामीजी आहे ना, त्यांच्याकडे कटोर आहे. समुद्र फळ असतं, त्याचं ते बनवलेलं असतं, आणि सगळे पदार्थ त्याच्यात टाकून ते खातात. त्याचं कारण काय, की वेगवेगळी चव घ्यायची नाही. लक्षात आलं का? की आता हे लोणचं वेगळं, गोड पदार्थ वेगळे, हे आंबट पदार्थ वेगळे नाही, ते एकदाच असं घेतात आणि सगळं करून खातात. आता आपल्याला नाही शक्य व्हायचं. लक्षात आलं का? पण विषयांचा त्याग तर स्वरूपतः त्या विषयांचा त्याग तर शक्य नाही, परंतु सर्वथा संगुण धरी, सर्वतोपरी आसक्ती त्या विषयांमध्ये ठेवू नको. देखे आणि ततिया परी म्हणून तू वेरी, हा सर्वथा संगू न धरी धनुर्धरा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज. आता विश्वात्मके देवी वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदानही. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी, भेटो तया भूता. चला कल्पतरूंचे आरव चे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवणी तिही लोकी. भजिजो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज. सद्गुरु बंशी महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.